गुड आफ्टरनून. आजच्या लेक्चरमध्ये काय आपल्याला हुमायून बघायचं आहे बघा. हुमायून बाबरचा असणारा मोठा मुलगा हुमायून, द एम्परर हुमायून. हुमायूनचा कालखंड काय होता बघा. आता एकदा काय बघा, हुमायूनचा कालखंड आहे बघा 1530 ते 1540. काय 1530 ते 1540 आणि 1555-56 मध्ये एक घराणं आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं बघा. मध्ये जे घराणं आलेलं आहे ते बघा कुठलं दिसतं, शेरशाह सुरी. शेरशाह सुरी आपल्याला त्या इन बिटवीन अकबर अँड द हुमायून. ओके, त्यामुळं त्या गोष्टी काही समजून घेतल्या पाहिजे बघा. कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये महत्त्वाचं आहे किंवा काय महत्त्वाचं आहे हे समजून घेतलं पाहिजे बघा. म्हणजे कधी आला, काय आला, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला असलेल्या दिसतात किंवा काय काय आहे त्याच्यामध्ये, तेही आपण समजून घेतलं पाहिजे बघा. म्हणजे जे फॅक्च्युअल डेटा किंवा क्वेश्चन्स जे येतात बघा, मुघलांवर जे काही क्वेश्चन्स येतात बघा, ते प्रश्न एकदम प्रिसाईज येतात बघा. मेडिवलचे प्रश्न तुलनेनं सोपे असतात बघा मॉडर्नपेक्षा, किंवा त्याचबरोबर काय म्हणता येईल की आणखी कशाबद्दल, तर त्यापेक्षा थोडासा फरक असतो. कारण काय, फॅक्च्युअल डेटा जास्त विचारला जातो बघा ह्या ठिकाणी. म्हणजे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर किंवा जसं आता काही प्रश्न तुम्हाला दिसतील बघा. आता आपण आज काही मुघलांचे प्रश्न बघू बघा. हुमायून बघितल्यानंतर काही मुघलांचे क्वेश्चन्स बघूया बघा. ग्रोथ ऑफ मुघल एम्पायर 1526 ते काय म्हणता येईल की 1526 ते 1556. त्यातलं 1530 ते 1526 1526 ते 30 हा आपल्याला बाबरचा कालखंड आपण बघितला. आता आपण हुमायूनचा बघतोय बघा. त्यानंतर हुमायून पिरियड ऑफ हुमायून काय आहे बघा. तर तो 1530 ते 40 आहे. 30 ते 40 आणि त्यानंतर 1555 ते 56 हा दोन पिरियड आपल्याला हुमायूनचे दिसतात बघा. मध्ये आपल्याला शेरशाह सुरी घराणा आहे असं आपण पहिल्यांदाच म्हणतो. बाबर कसा आलेला आहे, पॉलिटिकल सिनेरिओ बाबर. आपण ते बाबर येण्याच्या वेळेस भारतातली राजकीय परिस्थिती काय होती ते पण आपण घटक समजून घेतलं बघा. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या अँगलनं बाबर व्यवस्थित, बाबरचे काही 1, 2, 4 प्रश्न जेवढे आलेले आहेत सगळे प्रश्न आपल्या लेक्चरमधनं कव्हर होतील बघा. आपण जेवढे काही घटक घेतले त्याच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही बघा. ओके, हुमायून नंतर काय पुढचं काय बघा, पॉलिटिकल सिनेरिओ ऑर द ईव ऑफ द बाबर इंडिया कोणत्या कोणत्या प्रकारचं होतं, काय होतं आपण सगळं बघितलं. सेंट्रल एशियन पॉवर अँड बाबर. मग तो उझबेकांच्या टोळ्यांनाही कंटाळून गेलेला होता बघा. वारंवार उझबेकांचा ज्याला त्रास जो होत होता, समरकंद 2 वेळा जिंकला, 2 वेळा त्याला सोडावं लागलं बाबरला. आपण कालच्या लेक्चरमध्ये ते बघितलं होतं बघा की काय राणा संघ. बॅटल ऑफ खानवा आणि बॅटल ऑफ पानिपतमध्ये सुद्धा हुमायूनचा सहभाग आहे बघा. 1526 आणि 27 जी लढाई झालेली आहे, 1526 कुठली, पानिपतची पहिली लढाई आणि बॅटल ऑफ खानवा, या दोन्ही मध्ये आपल्याला हुमायूनचा सहभाग असलेला दिसतो बघा. फाउंडेशन ऑफ मुघल एम्पायर आपण त्यामधला बाबर बघितलेला आहे. भीरा म्हणतात, फर्स्ट फॉल वॉज द भीरा, गेटवे ऑफ हिंदुस्तान. त्यामधनं सियालकोटमधलं असणारं काय आहे ते आपण गोष्टी बघितलेल्या आहेत बघा. इब्राहिम फोर्सेस काय पद्धतीने 15,000 सैनिक घेऊन आला आणि मारलं गेलं. रुमी नावाचं टेक्निक्स त्यानं वापर, ऑटोमन एम्पायर त्यानं वापरतात बघा. बॅटल ऑफ पानिपत काय स्वरूपाचं होतं बघा, कशा स्वरूपाचं होतं, पोझिशन 1 पोझिशन 2 या पद्धतीनं दिलेलं आहे बघा. बाबरचं ट्रूप कशा असायचे बघा आणि सुलतान इब्राहिम. आता हे बघा काय त्या बाजूला आर्टिलरी मस्किटर्स, हे मधलं जे आहेत बघा ब्लँक जे रेक्टँगल आहेत ते सुलतान इब्राहिमच्या सैन्य आहे बघा. त्याच्या बाजूनं जे आहेत कुठले क्रॉस लाईन मधले असणारे आहेत ते आहेत ते बघा रेक्टँगल, ते बाबरचे ट्रूप्स आहेत बघा. काय त्यामध्ये AC म्हणजे काय ॲडव्हान्स गार्ड आहेत बघा. ए म्हणजे ॲडव्हान्स गार्ड, त्या बाजूला ॲडव्हान्स गार्ड आहे बघा. ए म्हणजे ॲडव्हान्स गार्ड. एल म्हणजे काय लेफ्ट विंग आहे बघा. एल लेफ्ट विंग. LF म्हणजे लेफ्ट फ्लँकिंग पार्टी. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं सैन्य आपल्याला त्या ठिकाणी आहे बघा. लेफ्ट फ्लँकिंग
आर म्हणजे काय, राईट सेंटर. राईट सेंटर म्हणजे सगळ्या बाजूने वेढायचं, त्याला तुलगमा टेक्निक्स पण आपल्याला ठिकाणी म्हणतात. या पद्धतीनं पानिपत विलेज मधलं असणारे जे काही स्ट्रक्चर आहे, डीच खंदक म्हणलं, डीच या ठिकाणी खंदक म्हणजे असं जरी आला तर खंदकातच ते पडले पाहिजे. रूमी डिव्हाइस यूज बाय द बाबर ॲट द बॅटल. राशब्रुक, विल्यम राशब्रुकच्या पुस्तकामध्ये असणारा भाग आहे बघा. विल्यम राशब्रुकच्या पुस्तकामध्ये हे तुलगमाचे टेक्निक आहे ते दिलेलं आहे बघा तुम्हाला. तुलगमा टेक्निक जे आहे की रूमी डिव्हाइस किंवा ऑटोमन डिव्हाइस त्याला म्हणता येईल बघा. रूमी डिव्हाइस ऑर द ऑटोमन डिव्हाइस was named for that the Babur used that technique to defeat the इब्राहिम लोधी. लक्षात घ्या, कारण त्या टेक्निक्सवर सुद्धा एखाद्या वेळेस प्रश्न जर विचारला तर तो तुम्हाला माहिती असला पाहिजे बघा. काय टेक्निकवर जरी प्रश्न विचारला तर तो तुम्हाला माहिती असला पाहिजे. पुढं काय बघा, बाबर अँड राजपूत किंगडम ते पहिलं बघा. राणा संघाला पराभूत केलं. चेंदेरी, बॅटल ऑफ चेंदेरी आहे, काय बॅटल ऑफ खानवा आहे, यामध्ये त्यानं राजपुतांना पराभूत केलं बघा कोणी, बाबरानं. मग काय म्हणता आलं की हसन खान ऑफ बारी, हुसैन खान गुर्ज, काय अंदाज जॉइन द राणा. हुसैन खान काय पद्धत, निहानी ऑक्युपाइड द रापरी अँड द सेम फेरिस्ता अँड बदावनी. अकबर कंटेम्पररी कमेंट दॅट द सेन्स ऑफ defeatism was strong, that it was proposed by majority at a council of war that the Padshah should withdraw to Punjab and wait for development and see. The Baburnama does not say anything about such a proposal. It shows that the general feeling despair and frustration. बाबरनामामध्ये पण आपल्याला काय माहिती त्यातनं प्राप्त होते. श्यामलदास, वीर विनोद, ॲट्रिब्यूट ट्रेजरी ऑफ सरहंदी, रायसीन. मेवा राजपुतांची काय परिस्थिती होती, बाबर आणि अफगाणचं पण काय परिस्थिती आपल्याला असलेली दिसते बघा. हुमायून आपल्याला 27ला आला, कुठं आला, गादीवर नाही तर त्याला वेगळं सैन्य आग्रा बी घ्यायला पाठवलं होतं बघा. जे आग्रा त्यानं डिफीट करून काय म्हणत्या राजस्थानिक रूलरला पराभूत करून हुमायूननं ताब्यात घेतलं. अफगाण हॅड सरेंडर दिल्ली बट दे वेर स्टील पॉवरफुल इन द ईस्ट, पूर्व बिहारमध्ये आणि जौनपूरच्या काही भागामध्ये. where the Nuhani Afghan were dominant, led by the Sultan Muhammad Nuhani. The Afghan of Chunar, Jaunpur and the others were not ready to cooperate with Nuhanis in a bid to give a united opposition against the Mughal. Instead, they surrendered meekly to Humayun. In the meantime, Sultan Muhammad Nuhani and त्यानंतर Nuhani आहे designed as his son Jalal Khan was his minor. Okay. चला आणखी याच्यात काय, बायजीद खान, फतह खान, या गोष्टी आपल्याला. इस्टॅब्लिशमेंट ऑफ मुघल एम्पायर अंडर द एजिस ऑफ बाबर वॉज सिग्निफिकंट, दो द अफगाण अँड राजपूत कुड नॉट बी क्रश कम्प्लिटली. जरी एका बाजूला आपल्याला दिसतं की मुघल साम्राज्याची जरी स्थापना झाली, पण जे अफगाण आहेत किंवा राजपूत आहे यांना पूर्णपणे क्रश म्हणजे काय पूर्णपणे पराभूत करण्यात बाबर अजून यशस्वी झाला नव्हता, कारण बाबरला तेवढा वेळच मिळाला नव्हता. For within he established the Mughal Empire. He established the Mughal Empire. A task left to his successor is two major blows at Panipat and Khanwa were certainly deserved. तरी निर्णायक आपल्याला जसं प्लासी बक्सर आहे तसं पानिपत आणि खानवा या बाबरसाठी महत्वाचं आहे. यातनं सत्ता संतुलन त्या प्रदेशातलं एक बॅलन्स केलं, त्यातनं बाबर वर आपल्याला आलेला दिसतो. A step toward the establishment of all India empire, सर्व भारतभरात असणारे एम्पायर त्यातनं निर्माण झालं. Then we'll look into that map which is here. उझबेक. ओके, आपण छोटासा मॅप करू त्याला अजून छोटं. हा बस एवढाच आहे, मॅपच एवढा. या बाजूला हे उझबेक आहे बघा. उझबेक, सफावीद, बाल्ख रिजन आहे बघा. बाल्ख रिजन, बदाख्शान रिजन ही नावं तुम्ही बाबर किंवा मुघल किंवा मुस्लिम रूलर बघत असताना ही नावं आठवतात बघा. भिराला पहिल्यांदा आलता बघा बाबर. भिरा. गजनी नावाचा प्रांत इथं आहे बघा. गजनवीद जे आहेत ना, गजनी
कंदहार. कंधार वेगळं बघा, कंधार हे नांदेडमध्ये असणार एक तालुका आहे बघा. दिस इज कंदहार. लाहोर या ठिकाणी आहे बघा. दिपलपूर. सरहिंद. सरहिंद. पानिपत या ठिकाणी 3 पानिपत झाले. पहिलं 1526, दुसरं 1556, थर्ड 1761. दीज आर द 3 पानिपत. काय पानिपत 3 बॅटल्स किंवा जे काय लढाया 3ही पानिपतांच्या आपल्याला त्या ठिकाणी क्रॉनॉलॉजिकल ऑर्डर पण बघायला पाहिजे. या बाजूला संबळ आहे, बदाऊन आहे, शहाबाद आहे, खैराबाद आहे, कोल आहे, आग्रा आहे, सिक्री आहे, बयान आहे, रणथंबोर हे शेवटचं असणार दिसतं. बॅटल ऑफ चंदेरी आपल्याला कधी झालेलं आहे बघा. बॅटल ऑफ चंदेरी तर ते बघा 1528 ला आहे बघा. 28 का 19 काहीतरी आहे बघा. 28 का 19 एकदा चेक करा बघू. बघू तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली. आय विल टेल यू. बरोबर आहे 1528 ला. 19 ला बॅटल ऑफ आग्रा आहे. घागरा. आपण म्हणा बॅटल ऑफ पानिपत कधी आहे 1526 बघितलं. आपण म्हणा बॅटल ऑफ खानवा कुठे आहे. मग खानवा आपण शोधायला लावलं. कुठे दिसतं बघा खानवा. खानवा सापडते का बघा. बॅटल ऑफ चंदेरी आपण बघितलं 1528 ला. चुनार, गौड रिजन, सदगाव, मेवार, थट्टा, सिंध रिजन आहे गुजरात मधला असणारा पट्टा आहे. रणथंबोर आहे बघा. बॅटल ऑफ खानवा कुठे दिसते बघा. तिजारा, अलवार, दिल्ली, हिसार, पानिपत, सरहिंद, सुलतानपूर, बदाऊन, खैराबाद, चुनार, बिहार, कंधार, गजनी कुठे सापडते का बघा. बॅटल ऑफ खानवा कुठल्या ठिकाणचं ठिकाण आहे ते बघा. एकदा चेक करा काय पद्धतीने आहे बघा. हा झाला आपल्याला काय म्हणता येईल की ओव्हरऑल मॅप ऑफ दॅट पिरियड. देन वी विल टॉक अबाउट द हुमायून 1530 to 1540. द सिच्युएशन अंडर हुमायून वॉज क्वाईट डिफरंट. त्याला काय तेवढं वेळ मिळालाच नाही बघा. हुमायूनला काय म्हणजे स्टेबल साम्राज्य बाबरनं काय मिळवून दिलेलं नाही बघा. बाबरनं साम्राज्याची स्थापना करून दिली पण स्थिर असं साम्राज्य दिलं नाही बघा. त्याने बॅटल ऑफ पानिपतमध्ये काम केलेलं आहे आणि बॅटल ऑफ खानवामध्ये पण केलेलं आहे पण त्याला स्थिर असणाऱ्या साम्राज्याची निर्मिती काही करून दिलेली नाही बघा. मेहदी ख्वाजा, गॉड विलिंग माय फर्स्ट ॲक्ट वुड बी टू ट्रूली यू. अर्ली डिफिकल्टीज काय बघा. सुरुवातीचे काही अडथळे आपल्याला हुमायूनच्या समोर आहेत बघा की स्थिर साम्राज्यच नाही बघा. ही सगळ्यात मोठी अडचण आपल्याला हुमायून समोर आहे बघा. अकॉर्डिंग स्किन हुमायून हॅड एंटर द कंट्री ॲज अ स्ट्रेंजर अँड ॲज अ स्पॉइलर. विचित्र अशा देशामध्ये त्याची एंट्री आहे बघा आणि सत्तेचा एम्परर म्हणून आलेला आहे. He had defeated the armies and broken the power of a raging dynasty. But the only hold which he or his race has upon the people of India was military force. हे लष्कराच्याच भरतीवर केलेलं आहे. लष्कराच्याच जोरावर हे केलेलं आहे पण त्याला एक्झॅक्टली माहीत नाही. कारण एका बाजूला राजपूत पराभूत झालेले आहेत ते नाराज आहेत. एका बाजूला अफगाण पराभूत झालं ते नाराज आहेत. म्हणजे सत्य आणखी स्थिर झालेली नव्हती. म्हणून तर शेरशामध्ये आलेला आहे बघा. 1540 ला शेरशाह कसा आलेला आहे. सत्ता आणखी मजबूत झालेली नव्हती. देयर वॉज नो लॉ ऑफ प्रिजनायचर अमंग द मुस्लिम. द रिझल्ट वॉज दॅट आफ्टर द डेथ ऑफ किंग दे फॉलोड द वॉर ऑफ सक्सेशन. म्हणजे वारसा युद्ध राज्य करता किंवा राजा झाल्यानंतर ते होत होतं बघा. एव्हरी प्रिन्स असर्टेड हिज क्लेम टू थ्रोन. प्रत्येक जे राजकुमार आहे किंवा प्रिन्स आहे तो सत्तेची गादी आपल्याला मागत असताना दिसतो किंवा त्यावरती क्लेम करताना हक्क सांगताना आपली भूमिका मांडताना दिसतो बघा. म्हणजे कसं हे साम्राज्य माझं आहे किंवा ह्याचा मी वारसदार आहे या पद्धतीची भूमिका आपल्याला प्रत्येक एम्परर करताना दिसतो. द स्वॉर्ड वॉज द ग्रँड आर्बिटर ऑफ राईट. ह्या सिद्ध कसं करणार तुम्ही. एखाद्या सत्तेचे तुम्ही वारसदार आहेत तर तलवारीच्या बेसिसवरती केलं जायचं. And every son was prepared to try his fortune against his brother. भाऊ भावाच्या विरुद्ध आपली सत्ता चालवत असताना दिसते. The army at the disposal of Humayun was not dependable. It was a mixed body of
adventurers, some of them were the Uzbek, and काही मुघल आहेत, काही उझबेक आहेत, often were Indians, Afghan and Persian Chagtais also. Situation under Humayun was quite different. Like Babur, he did not command the respect and esteem of the nobility. Moreover, Chagtai nobles were not favorably inclined towards him. The Indian noble who had joined Babur's service deserted Mughal at Humayun accession. Muhammad Sultan Mirza, a descendant of Taimur, and Muhammad Zaman and Mir Muhammad Mehdi Khwaja, brother-in-law of Babur, were considered worthy to aspire to the throne, especially Amir Nizamuddin Ali Khalifa, a grandee of Babur, hatched a conspiracy which failed. To sustain imperial power and hegemony, Humayun had to contend against the Afghan both in the east and the west, which was supported by a large social base. But most dangerous of all was Humayun's brother Kamran Mirza. The situation was further aggravated by the existence of two centers of power within the empire. दोन सत्तेचे केंद्र एकाच वेळेस साम्राज्यामध्ये निर्माण झालेले दिसतात. Humayun at the center and Kamran autonomous control over Afghan and the Punjab. Humayun decided to deal it at first with western Afghan. त्यांना सुरुवातीला काय केलं, अफगाणांना शांत करण्याचा, पराभूत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. In addition to the claim of three brothers, many Khan and noble, म्हणजे काय भावाबरोबर खान आणि नोबेल यांनाही त्याचं आव्हान होतं बघा. म्हणजे अफगाण म्हणजे हुमायूनला काय सगळं काय बनाय एम्पायर मिळालं नव्हतं, म्हणजे सगळं काय रेडीमेड एम्पायर नव्हतं मिळालं. जे एम्पायर त्याला व्यवस्थित कन्सॉलिडेशन करणं गरजेचं होतं, एकीकरण करणं गरजेचं होतं, त्याच्यात एक स्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी गरजेचा असणारा भाग तो आणखी तयार झालेला नव्हता. They were busy in infringing against the new emperor. Many of them did not consider the kingdom of Delhi and Agra beyond the scope of their ambitions. The result was that instead of three, Humayun had innumerable rivals. It is true that Afghan were defeated in the Battle of Panipat and the Battle of Ghagra 1529. आपण क्रोनॉलॉजी जर बघितले, बॅटल ऑफ पानिपत 1526, बॅटल ऑफ खानवा 1527, बॅटल ऑफ चंदेरी 1528 आणि बॅटल ऑफ घागरा 1529. ही क्रोनॉलॉजी जरी बघितली तरी एक प्रश्न त्यातनं तुमचा येऊन जाईल बघा. एक भाग बघितला तर तुम्हाला त्या गोष्टी पण समजून घेता येईल. Though repeatedly defeated in the field, they were still numerous and powerful, ripe for the revolt, and ready on the first signal to fly to arm in what was a personal as well as a national cause. The Afghan had a Mahmud Lodi, a rallying point. All the Afghan nobles supported the cause of Mahmud Lodi. Not only this, Sher Khan had already started his career of adventures and conquest in Bengal and Bihar, and he was trying to organize the Afghan for governing the country. Humayun had to meet a great rival in Bahadur Shah of Gujarat, who had united the provisions of Malwa and Gujarat, was thinking in terms of conquering the whole of Rajputana, as in the case of Sher Khan. Bahadur Shah also aimed at the overlordship of India using the relative of late Lodhi सुलतान. लोधींकडून आपल्याला बहादूर शाह काय म्हणतो, आपल्याला दिल्लीचं सुलतानपद किंवा दिल्लीचं पॉवर सेंटर मागत असताना दिसतो बघा. तेच बघतो. हुमायून रिलेशन विथ बहादूर शाह, क्युरियस कॉन्ट्रास्ट ड्यू टू द सर्कम इन द बिगिनिंग 1531 to 1533, बहादूर शाह assured Humayun of friendship and loyalty, मैत्री आणि प्रामाणिकपणा. But at the same time he also attempted to expand his area of influence to the closer Mughal frontier. मुघलांच्या बरोबर चांगलं संबंध सुद्धा आपल्याला तयार. First to test the wrath of Malwa, Bahadur Shah was a little apprehensive of the Mughal design on Malwa. He feared that if this buffer state between the two was left unoccupied, the Mughal might attempt to conquer it. Besides, all trade routes to Gujarat ports pass through Malwa.
He was also very fertile and rich in grain production, and Gujarat depended much upon this region for the grain supply. After 1530, Bahadur Shah started putting up military pressure on Malwa and finally occupied it in 1531. Soon after, the Bahadur Shah started making alliances with Humayun adversaries in the east. शेर शाह इन पंजाब, पंजाब मध्ये शेर शाह आहे बघा 31-32 आहे. नुसरत शाह बेंगॉल मध्ये सप्टेंबर आणि ऑगस्ट मध्ये, ऑगस्ट सप्टेंबरच्या 32 मध्ये आहे. Nusrat Shah is also reported to have sent an embassy under the Khwaja Sara Malik, who was well received by the Bahadur Shah. Besides, many disgruntled Afghan of the north and east also joined him in the bid to oust Mughal in order to regain their lost pride. Sultan Alauddin Lodi, son of Bahilul Lodi, and his son Fateh Khan and the Tatar Khan, Rai Narsingh, nephew of Raja Vikramjit of Gwalior, Gwaliorचा असणारा, Alam Khan, Lodi of Kalpi, all looked toward the Bahadur Shah and extended their help. म्हणजे हुमायून आणि बहादूरच्या या दोघांच्या लढाईमध्ये बहादूर शाहच्या बाजूने ही लोक असणार दिसतात, की ज्यांना दिल्लीवर कंट्रोल पाहिजे. म्हणजे बहादूर शाहची जी सत्ता होती ती काही सहजासहजी त्याला ती टिकवता येण्यासारखी ठेवलेली नव्हती, कारण स्थिर नव्हतं, अजून सुरूच होतं. पूर्वेकडले जे अफगाण होते त्यातलं बबन खान लोधी, शाहू खैल म्हणलेलं त्याला, शाहू खैल, मलिक रूपचांद, दत्तू सरवानी, मारूफ फॉर्मुली जॉइन द हँड्स विथ द बहादूर शाह. या ठिकाणी आपल्याला ते आलेलं दिसतं. हुमायून could ill afford to ignore this development. Situation could have worsened in case of combined. जर हे सगळे पश्चिमेकडले आणि पूर्वेकडले जर अफगाण एकत्र झाले तर परिस्थिती आणखी कठोर आणि गंभीर होण्याची शक्यता आपल्याला असलेली दिसते. In the meantime, Bahadur Shah aggressive designing continued unabated. He occupied the Vilsa. त्याने विल्सा ताब्यात घेतलं, रायसेन ताब्यात घेतलं, उज्जैन आणि घग्रम ताब्यात घेतलं. Thus, he could well keep the Mughal away from the Gwalior, Kalinjar and Bayan and Agra. While Bahadur Shah was busy in expanding toward the Malwa and Rajputana, Humayun was besieging Chunar. चुनार त्या बाजूला त्यानं ताब्यात घेतलं, चुनारची सेज केलं. म्हणजे काय, चुनार ताब्यात आपल्याला कोणी घेऊन घेतलेलं, हुमायूनने घेतलेलं दिसतं. This development forced him to rush back to Agra. Bahadur Shah was keen to avoid any clash with the Mughal and immediately sent an embassy under the Khurasan Khan. Humayun demanded that he could not give shelter to Mughal rebels, especially Muhammad Jaman Mirza. At the same time, Humayun agreed not to threaten the Gujarati establishment, while Bahadur Shah promised to withdraw from the Mando. Bahadur Shah, in the meantime, was involved in suppressing the Portuguese menace, and Humayun was busy in tackling Afghan in the east. हुमायून काय म्हणलं येतो, ज्यावेळेस बहादूर शाहनं पोर्तुगीजांचं जे काय आव्हान आहे त्याला पोर्तुगीज त्यांना दाबलं गेलं, तर या बाजूला तो काय म्हणता येईल की हुमायून काय करत होता, पूर्वेकडल्या अफगाणांना टॅकल करण्यात व्यस्त होता बघा. पूर्वेकडल्या अफगाणांना टॅकल करण्यात तो व्यस्त असलेला दिसतो बघा. ओके, द न्यू डेव्हलपमेंट रिझल्टेड इन द इन्व्हेजन ऑफ गुजरात बाय द हुमायून. गुजरातवर आक्रमण कधी केलं, 1535 ला हुमायूनने केलेलं. 1535 ला त्याने आक्रमण केलं. इन 1535, in Jan 1534, Bahadur Shah gave shelter to Muhammad Zaman Mirza and also attacked the Chittor. Chittor was important for it provide him a strong base. त्याचा एक पाया होण्यासाठी, एक ठिकाण सत्तेचं केंद्र होण्यासाठी आपल्याला असलं. It could have also facilitated expansion toward Ajmer, Nagaur and Ranthambore. But Humayun at this point made no attempt to stop Bahadur Shah from conquering Chittor. His move from Agra to Kalpi was too slow. Similarly, he took a longer route to reach Chittor. It seems that Humayun was not very keen to stop Bahadur Shah from occupying the Chittor. Bahadur Shah was anxious to reach Mandu before Humayun could intercept. मग आपल्याला काय काय त्यातनं आलेलं आहे, बहादूर शाह आणि हुमायून आपल्याला असणारं दिसतं बघा. ईस्टर्न अफगाण अँड हुमायून म्हणजे काय,
अफगाण लेफ्ट विथ नो अल्टरनेटिव्ह अँड नाव टर्न टुवर्ड द शेरशाह फॉर द लिडरशिप. त्यात सगळ्यात काय म्हणता येईल की मग शेरशाहकडे पण आपल्याला जे अफगाणी आहेत बघा, अफगाण गेलेले दिसतं बघा, शेरशाह सुरी, सूर साम्राज्य. नंतर आपल्याला ईस्टर्न अफगाण अँड द हुमायून, पूर्वेचे अफगाण आणि हुमायून. पूर्वेचे अफगाण आणि हुमायून. आपल्याला त्यात काय दिसतं बघा, कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. पूर्वेचे अफगाण आणि हुमायून. द अफगाण defeat at the hands of Humayun, siege of Sunar, November 1531, resulted in the flight of Afghan noble in Gujarat. This created a political vacuum in the east, providing an opportunity to Sher Khan to consolidate his power. The period between 1530 to 35 crucial for the Sher Shah to consolidate his position in the east. पूर्वेकडलं शेरशाचं स्थान निर्माण करण्यासाठी अफगाणांची जास्त मदत शेरशाहला झालेली. With Bengal and Afghan noble who got shelter under the Bengal ruler. On the other hand, he was hardly in a position to face the Mughal in case of any direct clash. म्हणजे प्रत्येक संघर्ष आपल्याला शेरशाहचा आणि मुघलांचा कमी, बाकी मध्यस्थ रूलर आपल्याला दिसतात. फॉर्च्युनेटली circumstances took a favorable turn for Sher Shah, considering Bahadur Shah of Gujarat a serious threat. Humayun decided to tackle him first. During this period, Sher Shah was left free to consolidate himself. Sher Shah had to face two invasions of Bengal. The first attack took place under the Qutub Khan. The Mukti of Munger in 1532 to 33 during the Sultan Nusrat Shah region. The second under the Ibrahim Khan during the Sultan Muhammad Shah. However, Bengal armies were defeated on both the occasions. This success completely exposed the weakness of the Bengal army. This raised the prestige of Sher Khan, and the eastern Afghan who had earlier deserted him now rushed to serve under this banner. Besides, the destruction and death of the Bahadur Shah by Humayun left the Afghan with no alternative to join against the Mughal. मग ह्या पूर्वेकडल्या अफगाणांना पराभूत केलं. मग ह्यांच्या समोर कोणत्याच प्रकारचा पर्याय राहिला नाही मुघलांसोबत येण्याशिवाय. एवढे आपल्याला जे काही आहे ते संघर्ष आपल्याला हुमायूनने केलेला दिसतो. नाव द शेरशाह wanted to establish himself undisputed अफगाण, निर्वाद वर्चस्व उभा करण्याचा प्रयत्न शेरशाहने केलेला दिसतो बघा. This time he took the offensive and defeated the Bengal army in the battle of Surajgarh. In a place settlement after the battle, Sultan Mahmud Shah of Bengal agreed to supply war elephant and financial help to the Sher Shah whenever required. This grand success against the Bengal, followed by his attack on the Mughal territories in the east from Gorakhpur to Banaras. Alam Humayun. Humayun now deputed Hindu Beg as a governor, Hakim of Jaunpur. Jaunpur to keep eye on the development in the eastern region, but Sher Shah acting cautiously on the one hand assured the Hindu Beg of his loyalty, while on the other hand हे आपल्याला काय दिसतं, एकाच वेळेस शेरशाह सुद्धा एक ॲग्रेसिव्ह होताना दिसतो 1540 पर्यंत, आणि एका बाजूला हुमायूनचे पण प्रयत्न दिसतात कन्सल्टेशन आणि एम्पॉवरमेंट किंवा एक्सपान्शन मुघल साम्राज्याचे करणे. एकाच वेळेस दोन बाजूनं तुम्हाला ते हिस्ट्री वाचावी लागेल बघा. दोघांचा इतिहास तुम्हाला एका बाजूला हुमायूनची बाजू समजून घेत की हुमायूनचा कालखंड समजून घेता आला पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला शेरशाह या दोघांचा राजकीय इतिहास या ठिकाणी समजून घेतला पाहिजे बघा. तर 1530 ते 40 मधला कालखंड तुम्हाला व्यवस्थित कळेल बघा. बंगालमध्ये काय होतंय तर तिथं हुमायून काय करतोय आणि दुसऱ्या बाजूला शेरशाह काय करतोय, ही इकडे आघाडी करतोय तर इकडे त्याच्या विरोधात जातोय, किंवा कोण मदत करते, कोणाचा काय इंटरेस्ट आहे, ह्या पद्धतीने तुम्हाला बघा. ही सगळ्यात जास्त क्रुशियल वेळ आहे बघा. चालेल.
ही काय म्हणता येईल की ह्या ठिकाणी सर्वात क्रुशियल भाग आहे बघा इतिहासातला, मुघल हिस्ट्रीमधला सगळ्यात क्रुशियल भाग आहे की कोणत्या ठिकाणी काय होतंय हा घटक तुम्हाला समजला पाहिजे किंवा कळाला पाहिजे बघा. ओके, समजून घेतला पाहिजे. At the same time, he launched his second attack on Bengal. Hindu Beg, annoyed with Sher Shah behavior, reported his hostile intention to Humayun. The Abagha noble suggested Humayun to stop Sher Shah from occupying the Bengal, while the Mughal noble advised him to occupy Chunar, first to use it as a base for his operation in the east. The latter option was important for maintaining the line of communication with Agra, but it took too long for the Rumi Khan to capture the Chunar. Historians consider it a great mistake that cost Humayun his empire. म्हणजे हुमायूनला त्याची चूक जी झालेली चुन्नारच्या बाबतीत सगळ्यात महाग आणि त्याचा जो काही किंमत त्यानं साम्राज्य आपल्या हातातनं घालवून बसलेला दिसतो. द लिव्हिंग चुनार इन द हँड्स ऑफ अफगाण अनवाईज आहे बघा, शहाणपणाचं लक्षण नाही चुनार, कारण त्याला परत शेरशाह त्याच्या ठिकाणी घुसलेला दिसतो. लिव्हिंग शेरशाह फ्री and unshake in Bengal was equally wrong. Sher Shah utilized the time and captured the Gaud region, the capital of Gaud region. मग या ठिकाणी शेरशाहनं या संधीचा फायदा घेतला. आणि त्यामध्ये तो आलेला. At this stage, Humayun asked Sher Shah to transfer Bengal and Rohtasgarh to him. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला काय म्हणला हुमायून की शेरशाहला म्हणला की तू काय कर, बेंगॉल आणि रोहतासगड आहे तो ट्रान्सफर करून टाक. पण शेरशाह सरेंडर बंगाल करण्यासाठी अजिबात राजी नव्हता. मग त्यातल्या वाटाघाटी हा अपयशी ठरल्या. मग काय झालं, हुमायून डिसाइडेड टू कर्व शेरशाह पॉवर बट ही डिड नॉट वॉन्ट टू इन्व्हॉल्व हिमसेल्फ इन बेंगॉल पॉलिटिक्स. मग हे सत्ता संपवण्यासाठी शेरशाहने प्रयत्न केले पण स्वतः डायरेक्ट त्यामध्ये सहभागी झाला नाही. मग परिस्थिती अशी झाली की त्याला दबाव करायला लागला. पण शेरशाह विड्रॉ फ्रॉम बेंगॉल अँड हुमायून विथ नो ऑबियस ऑब्स्ट्रक्शन रीच द बेंगॉल. मग त्या ठिकाणी परत बेंगॉलमध्ये हुमायून आपल्याला पोहोचलेला दिसतो. ही हॅड टू स्टे देअर फॉर 4 months अंटिल ही फायनली सेटल द प्रिव्हेलिंग कॅओस. म्हणजे कोलाहलाची जी परिस्थिती ती सेटल करण्यापर्यंत आपल्याला आलेली दिसते. इन मीन टाइम द शेरशाह सक्सिडेड इन कंट्रोलिंग द रूट्स टू आग्रा, thus making communication difficult for Humayun. To add to Humayun's worries, Hindal Mirza, who was sent to gather supply to his army, assured sovereign power. Humayun hurried back to Chunar and reached the Chausa region. In camp on the western side of the river Karmansa. At this stage, Humayun was still in control of the situation. On the front side, he was guarded by the river, while to his rear was Chunar, which was still in the hands of his men. Sher Shah too showed willingness to accept the truce. Okay, त्यानंतर काय बघा, when unnecessarily exposed himself to danger by crossing the river. नदी क्रॉस करून शेरशाहनं आपल्याबद्दलचा धोका वाढवलेला दिसतो. त्यातच तो पराभूत झाला. हुमायून शेरशाह knowing fully well the paucity of Humayun provision. हुमायूनकडे ज्या सुख सुविधा आहेत त्याचा अभाव आहे हे शेरशाहला माहिती होती, कळालं होतं, माहिती काढली होती. त्याच्यामुळे त्याला त्याचा पराभूत करणं सोपं आणि त्याचं सैन्य सोडून दिलं बघा त्यानं. He while pretending to fulfill the terms of truce attacked the Mughal army. Panic spread in the Mughal camp. Large number of Mughal forces were killed. मोठ्या प्रमाणात मुघलांचे सैन्य मारले गेले. हुमायून and the अस्करी मिर्झा मॅनेज टू फ्ली. हे दोघं पळून जाण्यास त्यांना संधी मिळाली. हुमायून रीच द आग्रा बाय वे ऑफ कारा, माणिकपूर अँड कल्पी. कारा आणि माणिकपूर मार्फत तो आग्र्याला आला. राजा बिरभान द रुलर ऑफ गहोरा helped greatly in rescuing them. Kamran Mirza welcomed Humayun on his return to Agra with his army totally destroyed, while Sher Shah the final clash was inevitable. Humayun was defeated badly in the Battle of Kannauj. Battle of Kannauj मध्ये हुमायून पराभूत झाला. Battle of Kannauj.
in the hands of the Humayun himself as independent king. Under these circumstances, the final clash was inevitable. Humayun was badly defeated in the hands of. This paved the way for the establishment of second Afghan Empire. दुसरा अफगाण एम्पायर यातनं निर्माण झाला. Number of factors had contributed to Humayun defeat, revival against the शेरशाह. मग हे शेरशाहच्या विरुद्ध हुमायून पराभूत होण्याची कारण काय काय होती, तर ती कारण आता बघू. आणखी आपल्याला त्याच्यामध्ये जायचं आहे डिटेलमध्ये. या पुस्तकातलं आपण त्या गोष्टी समजून घेतल्या फक्त या सोर्स मधल्या. ही फेस हॉस्टिलिटी ऑफ हिज ब्रदर ऑन मेनी ऑकेजन्स. ही डील विथ देम टू. ज्या ठिकाणी परिस्थिती त्या ठिकाणी त्यांनी कठोर राहिला नाही. ही रिॲक्टेड लिथार्जिकली वेन द सिच्युएशन डिमांडेड स्विफ्ट ॲक्शन. ज्या ठिकाणी कृती वेगानं करायची होती त्या ठिकाणी तो हळूहळू धीरे धीरे चालू होतो. सो वेल इन गुजरात अँड बेंगॉल कॅम्प. त्यातल्या त्यात गुजरात आणि बेंगॉलच्या मोहिमेमध्ये त्याला जो वेग घ्यायचा होता तो वेग घेता आला नाही किंवा तो वेग घ्यायला दिरंगाई केली, त्यामुळे त्याला पराभूत व्हावं लागलं. ही वॉज ऑल्सो विक्टिम इन एक्झोरेबल फेट. For example, Muhammad Shah of Bengal kept him unnecessarily involved in Bengal politics. Muhammad Shah of Bengal त्यानं अनावश्यक पद्धतीने त्याला बेंगॉलच्या राजकारणात गुंतवलं. This provided an opportunity to Sher Shah to gain strength. Humayun also lacked financial resources for continuous warfare. हे तर आहेच. वारंवार युद्धात गुंतल्यामुळं आर्थिक कमजोरीची परिस्थिती आपल्याला हुमायूनला निर्माण झालेली दिसते. This weakness became very much evident when in Bengal he got stranded and lacked money and supplies. Besides, Sher Shah had the courage, experience and organizing abilities. He was also skilled in exploiting political and opportunities. Humayun could not match his capability. तेवढी जी शेरशाहकडे होती, जी शेरशाहकडे विजन क्लिअर होतं बघा. शेरशाहकडे ते आपल्याला क्लिअर विजन आपल्याला असलेलं दिसतं. त्यातनंच तो पराभूत झालेला दिसतो. आता आपल्याला मॅच द फॉलोइंग. फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत 1526, बॅटल ऑफ चौसाना, बॅटल ऑफ कन्नौज कधी आहे बघा, बॅटल ऑफ खानवा 1527, बॅटल ऑफ चंदेरी 1528. बरोबर. मग आपल्याला बाकीच्या गोष्टी बॅटल ऑफ कन्नौजमध्ये आपल्याला पराभव झाला 1540, बॅटल ऑफ चौसा 1539. या पद्धतीचं आपल्याला काही घटक त्या ठिकाणी समजून घ्या. हुमायून's brothers immediately after the death of his father, Humayun divided his empire into 4 parts, giving Mewat to the Hindar. मग कोण होते हुमायून बरोबर? हुमायून बरोबर त्याचे भाऊ कोण होते बघा. हुमायून एका बाजूला आला, हुमायून दुसऱ्या बाजूला हिंदाल आहे, हिंदाल आहे, अस्करी आहे बघा, अस्करी आहे, कामरान आहे. हे त्याचे 3 भाऊ आहेत बघा. त्याच्याशिवाय 3 जण असे 4 भाऊ आपल्याला या ठिकाणी असलेले दिसतात. द व्हेरी डिसिजन इट सेल्फ वॉज अनफेवरेबल टू हुमायून, फॉर ही वॉज लेफ्ट विथ लिटल रिसोर्सेस at his disposal. In spite of this kind treatment, his brother hardly helped him when he needed. ह्या गोष्टीचा परिणाम असा झाला की त्याला ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस त्याला भावाने मदत केलेली दिसत नाही. His brother अस्करी मिर्झा, हो, हुमायून मेड द गव्हर्नर ऑफ गुजरात. ज्या अस्करी मिर्झाला त्यानं गुजरातचा गव्हर्नर केला, काय गुजरातचा गव्हर्नर केला. मग बहादूर शहाच्या टाइमचा अटॅक जो झाला त्यामध्ये ती सिच्युएशन त्याने टॅकल केली नाही. मग रिझल्ट काय झाला, माळवा हुमायूनच्या हातातनं 1537ला गेला. अस्करी मिर्झा काय झालं, कामरानच्या बाजूला गेला आणि कंधार क्रुशियल जंक्चर जे होतं म्हणजे त्या ठिकाणी पुढचा व्यापार पश्चिमेकडला व्यापार होता त्या ठिकाणी, मग त्या ठिकाणी गरज होती त्यावेळेस बी मदत नाही केली. मग ते आणि शेरशाह कन्नौज, हिंदाल मिर्झा बाय अँड लार्ज रिमेन लॉयल टू द हुमायून, डायड फायटिंग फॉर हिम. तर त्यात महत्वाचं काय, हिंदाल मिर्झानं आपल्या भावासाठी लढत काय म्हणता येईल की डेथ झालेली, त्यामध्ये डायड झालेलं दिसतं, त्यामध्ये मृत्यू पावलेला दिसतो. द ग्रेटेस्ट थ्रेट टू हुमायून अरोज फ्रॉम कामरान मिर्झा. कामरान मिर्झाकडून त्याला सगळ्यात मोठा धोका होता. हु हॅड ॲझ्युम ऑलमोस्ट सेमी इंडिपेंडंट
position in Afghanistan and Punjab. Why the reason is that सेमी इंडिपेंडंट म्हणजे अर्ध स्वातंत्र्य की पंजाब आणि काय म्हणतात अफगाणिस्तान मध्ये त्याचं वर्चस्व होतं बघा. These are the Afghan ruler. The emerged two center of power, one at Lahore and the other at Agra. So, situation prevented the rise of a centralized state, and the political instability was evident in the first major crisis which the Mughal faced. Though Kamran Mirza remained loyal to the Humayun in early years, once rushed to Delhi at the call of Yadgar Nasir Mirza, the governor, to tackle Hindal Mirza. Here again, instead of marching toward Sausa to help Humayun, both the brothers. त्या ठिकाणी मदत आपल्याला झालेली. हिंदाळ आणि कामरा वाज द डेव्हलपमेंट फ्रॉम डिस्टन्स. या दोघांमधल्या ज्या काही घडामोडी आहेत हा दुरूनच हिंदाळा आणि कामरान बघत होते बघा. हॅड द एक्सटेंडेड हेल्प टू हुमायून ही कुड हॅव डिफिटेड. जर ह्या भावाने त्यांना मदत केली असती, दोघांनी एकानं मदत केली, दोघांनी जर केली असती तर शेरशाहला त्यानं पराभूत करू शकला असता हुमायून, पण ते झालं नाही. इट सीम्स कामरान वॉज मोर इंटरेस्टेड इन डिफेंडिंग हिज ओन टेरिटरी. तर कामरान काय की आपलं आपलं राज्य जे आहे किंवा आपला आपला जो प्रदेश आहे तो जपण्यामध्ये किंवा आपल्या आपल्या जवळ ठेवण्यामध्ये तो काय म्हणतात इंटरेस्टेड होता, नॉट टू हेल्प और फाइट विथ अदर्स. मोर इंटरेस्टेड इन डिफिटिंग हिज ओन टेरिटरी, डिफेंडिंग हिज ओन टेरिटरी रादर दॅट पुटिंग अप युनायटेड फ्रंट अगेन्स्ट अफगाण. त्या अफगाणांच्या विरुद्ध लढण्याऐवजी माझं राज्य कसं मी वाचवल, जे आजही माणसांची मानसिकता असते, माझं झालं बाद झालं, ही आपल्याला त्या काळात पण होतं. इवन बिफोर हुमायून फायनल क्लॅश विथ शेरशाह, कामरान मिर्झा instead of sending his whole army sent only 3,000 troops to preserve the emperor at Lahore. फक्त 3,000 सैन्य त्याला पाठवलं मदतीला. आफ्टर हुमायून defeated at hands of शेरशाह, कामरान even sent a proposal to शेरशाह. मग एका बाजूला भाऊ पराभव झाला आणि त्यानं प्रपोजल कोणाला शेरशाहला पाठवलं. कोण? काझी अब्दुल्ला या मार्फत. To accept Punjab as the frontier between the two, Sher realized that there is no unanimity between the brothers and forced them to accept Indus as the boundary line. Okay? Indus ही सीमारेषाच म्हणून त्याला मान्य करायला कामरानला भाग पाडलेला दिसतो कोणी शेरशाहनं. की बघा वाटाघाटी कशा पद्धतीच्या असतात. Kamran felt that he had to lose Punjab due to the incompetency of his brother, become more anxious to save Kabul and Kandahar for himself. The period between 1545 to 1553 is one during which Humayun was busy in dealing with Kamran Mirza. However, it is difficult to put the entire blame for Humayun failure on his brothers, but their support would have made things easier for Humayun. मग जर भावाने त्याच्या मदत केली असती तर मात्र आपल्याला या ठिकाणी हे जे साम्राज्य आहे मुघल साम्राज्यचा पहिला टप्पा हा कंटिन्युअस झाला असता. म्हणजे मधले जे 15 वर्ष आपल्याला शेरशाहमध्ये दिसतो तो आपल्याला या ठिकाणी तो दिसला नसतं, ते साम्राज्य आपल्याला या ठिकाणी आलं नसतं किंवा निर्माण झालं नसतं. ही एक आपण एका सोर्समधली माहिती घेतली, ओव्हरऑल थेअरी किंवा स्टोरी कळाली का. Humayun had to meet a great rival in Bahadur Shah of Gujarat. इकॉनॉमिक प्रॉब्लेम होते, कन्स्पिरसी बाय द खलीफा अँड अदर पीपल. बाबरचा मृत्यू झाला, त्यानंतर काय प्राईम मिनिस्टर निजामुद्दीन अली मोहम्मद ट्राइड टू फ्लाउट द सक्सेशन ऑफ हुमायून टू द थ्रोन अँड रेज द मेहदी ख्वाजा टू द थ्रोन. प्लॉट however ended on the very third day, perhaps because of the differences between Khwaja and the Khalifa. But Humayun neither gave hard punishment to the rebel
nor remove them from high officers. Babur had counseled Humayun to deal kindly with his subordinate. Humayun was a man of kind heart. तेच त्याला बहुलं दिसतं. दयाळू असणारं हृदय किंवा सगळ्यांना सोबत घेऊन जाणं हे त्याला खड्ड्यात पाडलेलं दिसतं. त्याच्या हातातनं साम्राज्य नावाची गोष्ट गमावलेली दिसते. बघा, भावानं मदत केली, भावानेच त्याला मदत केली नाही. एकाने केली मृत्यू येईपर्यंत, बाकी दोघांनी मात्र केली नाही. ते बघत लांबनं काय घडतंय बघत होते. ॲक्च्युली दिस काइंड ऑफ नेचर ड्रॅग हिम इन टू डिफिकल्ट. त्याचे दयाळूचं स्वरूप आहे तेच त्याला त्याच्या कठीण परिस्थितीत ओढताना दिसलं. बघा, काइंड नेचर ड्रॅग टू द हिम टू द डिफिकल्टीज. डिसऑर्डरली काय म्हणता येईल की काय डिफिकल्टीज होते बघा. त्यातल्या काय डिसऑर्डरली ॲडमिनिस्ट्रेशन, डिसऑर्डरली डिफिकल्टीज, डिसऑर्डर डिफिकल्टीज म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, सुसंघटित असं प्रशासन नव्हतं. हुमायून वॉज नॉट विथ वेगळ्या प्रकारचं आपल्याला काय म्हणता येईल की व्यवस्थित असं काही त्यामध्ये प्रशासन आपल्याला असलेलं दिसत नाही. बघा, वेगळ्या प्रकारचं प्रशासन ह्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसत नाही. नॉट द प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेशन, व्यवस्थित. हुमायून ascended the throne which was then the unstable and unsecured. बाबर had with a empty treasury. त्याचबरोबर बाबर पण आपल्याला काय म्हणता येईल की बाबरने जी दिलेली तिजोरी जी आहे ती काय म्हणता येईल की खाली तिजोरी होती. बघा, काय म्हणता येईल त्या ठिकाणी आपल्याला तिजोरी पूर्ण खाली होती. खाली म्हणजे काय, त्याच्यात पैसा काहीच राहिलं, कारण वेगवेगळ्या ह्या वेगवेगळ्या घटकांमध्ये तो गुंतलेला होता. काय वेगवेगळ्या याच्यामध्ये तो गुंतलेला होता. त्याच्यामुळे आणखी प्रॉब्लेम आपल्याला झालेला होता. बघा, काय प्रॉब्लेम झालेला होता तर ही ज्या लढाया चालू होत्या त्याच्यामुळं तिजोरीवर भार पडत होता. त्याच्यामुळे तिजोऱ्या कम रिकाम्याच झालेल्या दिसतात. बघा, तिजोऱ्या रिकाम्याच झालेल्या दिसतात. बघा, ओके, पुढे बघूया. बघा, त्याच्यात काय काय दिलेलं आहे. द जागीरदार क्रिएटेड बाय द बाबर. जे जागीरदार बाबरने क्रिएट केले होते. मेनी प्रॉब्लेम डेफिनेटली फॉर दिस प्रॉब्लेम ऑफ हुमायून. यातनं आणखी काही प्रश्न निर्माण झाले. बघा, बाबरनं जे प्रॉब्लेम क्रिएट केले किंवा जे जागीरदार निर्माण केले त्यांच्यापासून आणखी प्रश्न या हुमायूनच्या समोर निर्माण झालेले होते. बघा, हुमायूनच्या समोर काय म्हणता येईल की प्रश्नांचं काही त्याला बोलताच येत नाही. बघा, एवढ्या प्रकारचे त्याच्यासमोर अडीअडचणी आलेल्या दिसतात. बघा, डिसऑर्डरली फॅशन, कुठल्याच प्रकारचा सुसंघटितपणा नाही, कुठल्याच प्रकारची परिस्थिती त्याच्या बरोबरीची नाही किंवा त्याला सोयीस्कर अशी परिस्थिती असलेली नाही. तरीही आपण म्हणतो की 10 वर्ष त्या मध्ये गुंतलेला तो दिसला. काय तरीही तो 10 वर्ष तरी त्यामध्ये आपल्याला गुंतलेला दिसला. बघा, 10 वर्ष तरी जवळजवळ त्यानं ते साम्राज्य चालवलेलं दिसतं. ओके, आता पुढचा भाग त्याच्यामधला काय आहे. बघा, काय इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स. डिसऑर्डरली झालं म्हणजे काय बघा, काही अडचणी होत्या. बघा, हुमायूनच्या समोर असणाऱ्या अडचणी कुठल्या त्या आपण चर्चा करतो. बघा, तो पराभूत काय झाला हे कळालं पाहिजे. बघा, तर मुघल साम्राज्य का गेलं कळेल. बघा, इकॉनॉमिक प्रॉब्लेम. व्हॉट आर द इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स अगेन्स्ट these Mughal emperor named as Humayun. काय बघा त्याच्यामध्ये इकॉनॉमिक प्रॉब्लेम आपण बघितलं. इकॉनॉमिक प्रॉब्लेम आपल्याला दिसतात बघा त्याच्यामध्ये.
कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत बघा. पुढचं बघा काय इकॉनॉमिक प्रॉब्लेम आले. नो डाउट बाबर लेफ्ट an empty treasury for Humayun. पुढे त्याच्यामध्ये काय then Humayun enhance his own economic problem due to his own फुलिशनेस. मग त्याच्यातनं काही त्याच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी त्याला काय म्हणता येईल की त्यापर्यंत घेऊन गेले दिसत बघा. अडचणीतनंही प्रॉब्लेम त्या ठिकाणी त्याला झालेला दिसतो. काय काय अडचणी निर्माण झालेल्या दिसत बघा. त्या अडचणी सुद्धा आपल्याला बघितल्या पाहिजेत बघा. आपण त्या अडचणी सुद्धा आपण समजून ह्या ठिकाणी घेतल्या पाहिजे की हुमायूनचा स्वतःचा बी काही मूर्खपणा होता की ज्याच्यामुळे ते पराभूत झालेला दिसतो बघा. हुमायूनचा जो काही आहे तो घटक ह्या ठिकाणी इन ऑर्डर टू प्लीज देम बिकॉज ऑफ द लॅक ऑफ मनी हुमायून कुड नॉट कॅरी ऑन मिलिटरी एक्सपेंडिचर. त्याचबरोबर काय लष्करी खर्च तो त्यामध्ये उचलू शकत नव्हता बघा. लष्करी खर्च जो काही आहे तो त्यामध्ये उचलू शकत नव्हता. बट टू फेस हिज एनिमी नॉट कॉन्सोलिडेट हिज एम्पायर बाय वर्क ऑफ वेलफेअर ऑफ हिज सब्जेक्ट. म्हणजे लोकांचं लोक कल्याण करून काय म्हणता येईल की त्याला ते साम्राज्य निर्माण कसं करणार, पैसा लागेलच. त्यानंतर त्याच्या भावांची जी परिस्थिती त्याच्यामुळे त्यासमोर अडचणी होती बघा. आपण पहिलं his brother is the most difficult part of his life. His brother is the most difficult part of his life. ब्रदर त्यांच्या असणाऱ्या अडचणी यामुळे आपल्याला या ठिकाणी प्रश्न निर्माण झाले दिसतात बघा. His brother is most Humayun made an mistake in showing kindness to his brother. भावांसाठी दयाळूपणा दाखवला ते त्याच्या अंगलट आला. आपण काय काय पद्धतीने झालेलं बघितलं बघा. एनिमिटी ऑफ द अफगाण रायव्हल्स. आणखी काय बाबा प्रॉब्लेम आहेत बघा. एनिमिटी ऑफ द अफगाण रायव्हल. एनिमिटी ऑफ द अफगाण रायव्हल. Enmity of the Afghan rival. The acutest difficulties of Humayun were, however, those presented by the Afghan. Of course, Babur had defeated the Afghan in the battle of Panipat and Gagra. Yet their power was not crushed. The result was that on the accession of Humayun, they became as bold in their activities as ever. They were nursing the hope of expelling the Mughal from India. On the east, his position was menaced by the Afghan chief, the Bengal and Bihar. Muhammad Lodi was trying to get back the throne of the cherishing hopes of making himself the ruler. Muhammad Lodi त्याला आणि ह्या अफगाणांच्याच मधनं आपल्याला शेरशाह दिसतो. म्हणजे दुसरं अफगाण जे साम्राज्य निर्माण झालेलं दिसतं भारतात. अनरिलायबल आर्मी. रिलायबल आर्मी म्हणजे ज्याचा भरोसा नाही असे अनरिलायबल आर्मी इज द मेजर ब्लो टू द हुमायून डिफीट इन द बॅटल ऑफ कन्नौज अगेन्स्ट द शेरशाह. आर्मी which Humayun inherited from his father could not be relied upon. The army was not interested with national feeling and enthusiasm. असे कोणत्याच प्रकारची राष्ट्रीय भावना नव्हती किंवा उत्साह नव्हता. हिज आर्मी कन्सिस्टेड ऑफ मुघल. त्याच्या लष्करामध्ये कोण होतं? मुघल होते, अमीर होते, अफगाण होते, इंडियन मुस्लिम होते, तुर्क होते, हिंदूज होते, पर्शियन होते. या कमांडर ऑफ आर्मीज वेर जेलस ऑफ वन अदर. या आर्मीमध्ये बी एकमेकाविरुद्ध जेलसी या कमांडरचे असायचे. त्यामुळे एकता नावाचा घटक हा निर्माणच झाला नाही बघा. की अगेन्स्ट द शेरशाह ज्या विरुद्ध लढाई झाली त्यामध्ये कोणत्याच प्रकारची एकतेची भावना निर्माण त्या ठिकाणी झाली नाही. The internal disunity and rivalry made the striking power of the Mughal army non-dependable. In fact, majority of these soldiers were selfish. Most of the soldiers आहेत ते स्वार्थी आपल्याला असलेले दिसतात. आणि ते एम्पररला चीट म्हणजे काय फसवायला सुद्धा त्यांनी विचार केला नाही. त्यांची जर गरज असेल तर त्याप्रमाणे ते
काय म्हणतात की फसून आपलं आपलं काम करून घेताना दिसतात. पर्सनल विक्ट्रीज काय विकनेस ऑफ हुमायून. पर्सनल विकनेस ऑफ हुमायून, व्यक्तिगत कमजोरी सुद्धा आपल्याला काय आहे ते बघायला पाहिजे. बघा, पर्सनल विकनेस ऑफ हुमायून. One of the difficulties of Humayun was his own nature and the character. He had certain weaknesses, though he was a brave soldier but a weak administrator. He was addicted to wine and opium. Wine and opium चा तो भोगता होता, त्या व्यसनात तो अडकलेला. He was very pleasure loving by nature. He was so kind that even at the right moment he could not punish his enemy and opponent severely. जर गरज असेल तरीही, आवश्यकता असते तरी तो शत्रूला सुद्धा शिक्षा देताना दिसत नाही. लेनपोल नावाचा अभ्यासक काय सांगतात, ही लॅक कॅरेक्टर अँड द रिझोल्युशन. ही वॉज इनकॅपेबल ऑफ सस्टेन एफर्ट्स आफ्टर अ मोमेंट ऑफ ट्रम्प. वुड बिझी इन सेल्फ इन इज हरेम. त्याच्या हरेममध्येच तो गुंतलेला असायचा, त्याच्यातच तो आनंद शोधायचा. ड्रीम अवे द प्रिशियस आवर इन द ओपियम इटर्स पॅराडाईज. His enemies were thundering at his gate. शत्रू दरवाजात आलाय तरी हारेमध्ये आणि ओपीएम त्याच्यामध्ये, ओपियम आणि वाईन मध्ये. पर्सनल विकनेसेस ऑफ द हुमायून. इट इज ट्रू दॅट हुमायून वॉज फेस मेनी डिफिकल्टीज, बट देर इज नो डाउट दॅट ही कुड ओव्हरकम देम इफ ही हॅड पोजेस्ड टॅक्ट अँड स्ट्रॉंगर विल पॉवर. जरी आपण मान्य केलं त्याच्यासमोर अनेक अडचणी होत्या, तरी त्यांना विल पॉवरची, आत्मशक्ती किंवा जे काय म्हणतो आपण स्वाभिमान, किंवा त्याच्यावरती काही ना काही त्याला करता आलं असतं. अनफॉर्च्युनेटली ही डिड नॉट पजेस सच अ कॅरेक्टर. अकॉर्डिंग टू लेनपोल, ही वॉज इनकॅपेबल ऑफ सस्टेन एफर्ट्स. आफ्टर अ मोमेंट ऑफ ट्रम्प वुड bury himself in his harem and dream away the precious hours in the opium eaters paradise, whilst his enemies were thundering at the gate. Naturally kind, he forgave when he could have punished, light-hearted and sociable. He reveled at the table when he ought to have been in the saddle. His character attracts but never dominates. In a private life, he might have been delightful companion, staunch friend. His virtues were Christian, and his whole life was that of a gentleman. जरी सभ्यग्रस्त असला तरी सत्तेची गणित जमली पाहिजे, ती त्याला जमत असताना या ठिकाणी दिसलं नाही. बट ॲज अ किंग ही वॉज अ फेल्युअर. म्हणजे जो जेंटलमॅन जरी असला तर तो राजा म्हणून अपयशी आहे. हिज नेम मीन्स फॉर्च्यून, नेवर वॉज अनलकी सॉरेन, मोर मिसकॉल्ड. मेन विक्टरीज अँड स्ट्रगल्स ऑफ हुमायून. मग काय प्रकारे त्यानं जे काही विक्टरीज काय काय केलेले आहेत किंवा काय विजय त्यानं घेतलेले आहेत, त्यांना कशात पराभूत झालेला आहे ते आपण थोडक्यात बघूया. बघा, विक्टरीज कोणत्या कोणत्या ठिकाणी त्याला विजय मिळालेला आहे. एक एक त्यातल्या क्रोनॉलॉजिकल ऑर्डरसाठी ते आपल्याला महत्त्वाचं आहे. ओके, गॉट इट? समजलंय का? बघा, समजलेलं आहे का? समजलं असेल तर पटकन सांगा. कलिंजरचं एक्सपिडिशन 1531 आहे. बघा, एक क्रोनॉलॉजिकल ऑर्डरसाठी आपण लिहूया. बघा, एक्सपिडिशन्स ऑफ काय कलिंजरची मोहीम, एक्सपिडिशन्स ऑफ कलिंजर 1531. बरोबर. हुमायून बिसाइड्स द फोर्ट ऑफ कलिंजर, बुंदेलखंड मधला असणार कलिंजर, याचा किल्ला ताब्यात त्याने घेतला. Raja was probably in the interest of Afghan. बरोबर. Raja consequently failed his mission. The Raja could have been won over if Humayun had handled the situation tactfully. Battle of Dawra. Battle of Dawra 1532. 1532.
One of the reason why Humayun had to give up the siege of Kalinjar was that he had to meet the danger from the Afghan. ज्या ठिकाणी तू अफगाण या धोक्याला त्यानं समोरासमोर आपल्याला ठिकाणी गेलेलं दिसतो. Under the leadership of Muhammad Lodi, the Afghan of Bihar were marching out to the province of Jaunpur. They had advanced as far as the Barabanki district. बरोबर. The siege of Chunar. Siege of Chunar 1532. After defeating Afghan leader Mahmud Lodi, Humayun besieged the fort of Chunar. Under the Sher Khan, Sher Shah Suri, siege lasted for September to the December 1532. But instead of conquering it, Humayun accepted a purely perfunctory submission. It was a miserable on the part of Humayun to do so. He fought to have crushed the power of Sher Khan, who was undoubtedly the rising stars. He had to pay heavily for his mistakes later on. After his return from Chunar, Humayun wasted a year and a half in feast and festivities. वर्षापेक्षा जास्त कालखंड त्यानं सण उत्सवात गुंतवला. सत्तेत असताना किंवा राजा असताना, आता तर वेगळंच, त्या काळातला विचार करा, 1.5 वर्षाच्या आसपास कालखंड फेस्ट अँड फेस्टिव्हिटीज म्हणजे वेगळ्या प्रकारचं खाद्य महोत्सव उत्सवामध्ये त्यानं घालवला. वी आर टोल्ड दॅट ही ऑनर नोबल विथ रोब्स ऑफ ऑनर अँड अरब हॉर्सेस. 1,200 persons received robes of 2,000 were given outer garments of gold, brocade and gilt button. Humayun also spent money on building a big citadel in Delhi. It's a Deenpanah नावाचं शहर त्यानं ते बसवलेलं आहे. Deenpanah. It is one of the part of the today's Delhi. This Humayun did in spite of the fact that he was getting very disgusting news from Gujarat, where Bahadur Shah was increasing his power every day. त्याला एक वाईट बातमी आली गुजरातमध्ये का बहादूर शाह आपली सत्ता किंवा ताकद वाढवत आहे. पण आपण काय करतोय, आपण 1.5 वर्ष त्या सण उत्सवामध्ये घालवतो. ही आपल्याला पर्सनल विकनेस ऑफ दिस हुमायून. प्रोफेसर रॉजबर्ग विलियम, देर इज अ रिपिटेशन ऑफ द ओल्ड स्टोरी ॲट द फायनान्शियल ब्रेकडाऊन इन द टाइम ऑफ. एका बाजूला आर्थिक परिस्थिती खंबीर दयनीय आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण करतोय काय, या दोन गोष्टीमधलं अंतर आपल्याला हुमायूनला कळायला दिसते का, तर नाही असं त्याचं उत्तर येते बघा. Accompanied by the revolution, intrigue and the dethronement of a dynasty. War with बहादूर शाह आपण पाहिले. बहादूर शाह सोबत काय झालेलं आहे त्यातनंही बघायला पाहिजे. वार विथ बहादूर शाह. बहादूर शाह दफर वेगळा, तो कोण आहे बघा, शेवटचा मुघल रूलर जो 1857च्या उठावाचं नेतृत्व करणारा. हा बहादूर शाह गुजरात मधला आहे. इनविडेबल का गरजेचं होतं, तर बहादूर शाहनं माळव्यावरती आक्रमण केलं होतं 1531ला आणि त्याला काय म्हणतात की रायसीनचा किल्ला त्यानं ताब्यात घेतला. सिसोदिया जो आहे चित्तोडचा त्याला पराभूत केलं. तो महत्वाकांक्षी होता, त्याला त्याचं एम्पायर वाढवायचं होतं. एम्परर ऑफ इंडिया ही त्याची इच्छा होती. त्याला वाटत होतं की मला भारताचा सम्राट व्हायचं आहे. त्यासाठी त्या बहादूरशाह विरुद्ध लढाई करणं, हे युद्ध करणं ही काळाची त्या ठिकाणी गरज होती हुमायूनची. बहादूर शाह was besieging the fort of Chittor. Rani Karnavati, the mother of Raja, appealed to Humayun for help. He sent Rakhi to him, implying other that the Rakhi, and proceeded toward the Chittor. Who was Bahadur Shah? The son of Muzaffar II, who ascended the throne of Gujarat in 1511. He was not satisfied with his father's arrangement regarding the distribution of Jagat. Himself was given the village of Kenj, Koha, and Optah as a Jagat. He came under the influence of Sheikh of Islam, not satisfied with his father's treatment. Bahadur Shah went to Delhi, where he was received well by the Ibrahim Lodi, who at that time was making preparation to fight against the Babur. According to Abu Turab,
बहादूर शाह वॉज प्रेझेंट इन द बॅटल ऑफ पानिपत. बहादूर शाह हा जो आहे तो काय म्हणता येईल की बॅटल ऑफ पानिपत मध्ये तो त्या ठिकाणी असलेला दिसतो. बाबर टेल अस दॅट बहादूर शाह डिड नॉट टेक पार्ट इन द बॅटल. इट इज स्टेटेड दॅट बहादूर शाह वॉज सो पॉप्युलर अमॉंग द अफगान नोबल that a plot was prepared to put him on the Delhi throne. Ibrahim Lodi became jealous and consequently Bahadur Shah left Delhi for the Jaunpur to become as a head. मग त्यातनं तो निघालेला दिसतो. War with Sher Khan, Sher Shah. शेर खानच पुढे शेरशाह झालेलं दिसतं. After the loss of Gujarat in 1536, Humayun stayed in Agra for a year, although he got information that Sher Khan was strengthening his position in Bengal and Bihar. He did nothing to move against him. Sher Khan had already made himself the master of the whole of Bihar. He had also defeated the king of Bengal in 1534 and 1536. It was only in 1537 that Humayun felt that he should do something against Sher Khan. He besieged the fort of Chunar, which belonged to Sher Khan. The siege lasted for 6 months, and in spite of the best effort of Humayun, it could not be captured. Ultimately, it was captured by means of trick. The capture of fort of Chunar was a great military achievement. Jalal Khan आहे. मग बॅटल ऑफ चौसा मध्ये तो पराभव झाला बघा. बॅटल ऑफ चौसा 1539. सगळ्याचे क्रोनॉलॉजी लिहून घ्या. ह्याच्यातनं प्रश्न आले तर तुम्हाला ते लिहिता यायला पाहिजे किंवा सोडवता आलं पाहिजे. शेरखान ब्लॉक द रोड ऑफ आग्रा. आग्र्याचा रस्ता शेरखाननं बंद केला आणि डिसिसिव्ह विक्ट्री यावरती मिळवलेली दिसते. का आग्र्याला हुमायूनला जाऊ ज्या ठिकाणी पोहोचला. द आर्मीज ऑफ हुमायून शेरखान फेस इच अदर फॉर 3 months. एकमेकाच्या विरुद्ध काय एप्रिल ते जून 3 महिने समोरासमोर होते. स्टार्टेड द फायटिंग. डिले वाज इन द इंटरेस्ट ऑफ शेर खान. दिरंगाई केली, वेळेत लांबवलं, वेळ लांबवत नेला. हुमायून डिड नॉट अप्रिशिएट दिस पॉइंट. द रिझल्ट वाज दॅट आफ्टर 3 months द रेन स्टार्टेड अँड द मुघल इनकॅम्पमेंट वाज फ्लडेड. मुघलांच्या कॅम्पच पावसानं वाहून चालल्या बघा. आणि हे 3 महिन्याचा जो वेळ घालवलेला आहे कोणी शेरशाहनं, हा त्या ठिकाणी विजयासाठी महत्त्वाचा भाग होता. शेरशाहच्या विजयासाठी ही महत्त्वाची परिस्थिती त्यानं निर्माण केली. ही म्हणजे टॅक्टफुल आपल्याला इम्प्लिमेंटेशन ऑफ दॅट रूलर. हुमायून वॉज डिफिटेड विथ डिफिकल्ट टू सेव्ह हिज लाईफ विथ द हेल्प ऑफ वॉटर कॅरियर आणि ही इवन लॉस हिज वाईफ. ते खूप असा काय म्हणता येईल की त्याला खूप कष्टानं त्यातनं जिवंत राहिला बघा. खूप वाईट परिस्थितीने जिवंत राहिला, त्यात त्याची बायकोही मृत्यू पावली. बॅटल ऑफ कन्नौज त्यामध्ये तर तो पूर्णपणे नष्ट झालेला आहे. आफ्टर हिज डिफीट एट चौसा, हुमायून रीच आग्रा अँड कॉल हिज ऑल ब्रदर फॉर द कन्सल्टेशन. भावांना सहमतीसाठी सल्ल्यासाठी बोललो, पण त्यातल्या काही जणांनी मदत केली. दोघांनी केली आणि एकाने मदत केली. कामरान ऑफर्ड टू फाईट अगेन्स्ट शेर खान विथ 20,000 troops, but Humayun rejected the offer because he did not trust his brother. He was prepared to accept the help if Kamran could lead him with his troops. तो स्वतःच्या सैन्याबरोबर स्वतः आला तरच मी विश्वास ठेवणार, नाही तर नाही. The differences between the two brothers could not be composed and consequently Kamran left with his troops. त्याचं सैन्य म्हणजे दोघांमध्ये काही सहमती झाली नाही, त्यामुळे त्याच्या सैन्यासोबत तो निघून गेलेला त्या ठिकाणी दिसतो. For Lahore, somehow Humayun managed to raise an army. An effective fighting strength the Mughal soldier was about the 40,000 troops. In May 1540 was fought the Battle of Kannauj. In this battle, the Mughal artillery did not play any part as it could not be taken to the front when Sher Khan started the attack. In case of Kannauj, Humayun did not start the attack for full 1 month. The Battle of Kannauj was fought and lost. Humayun became a fugitive and Sher Khan became the master of Agra.
ठिकाणी शेर खान आग्र्याचा आणि दिल्लीचा मास्टर झाला आणि एका बाजूला हुमायून पराभूत झाला. दिस began a weary exile which lasted for nearly 15 years, was endured only by the greatest fortitude and perseverance. It was caused along by the Humayun inability to command respect and faithful allegiance. काय वर्ष 15 बाबराने किती कष्टात उभा केलं हुमायून काय मुघल एम्पायर, पण हुमायूनच्या ना करतेपणा पर्सनल विकनेसेसमुळे हुमायूनच्या हातातनं मुघल सत्ता 1540ला गेली. बॅटल ऑफ कन्नौज नंतर त्यांना ते परत मिळवण्याचा प्रयत्न भरपूर वेळा केला, पण 15 वर्ष त्याला जमलं नाही. आफ्टर हिज डिफीट हुमायून केम टू आग्रा बट लेफ्ट सून आफ्टर. लगेच त्यानं आग्रा सोडलं. ही ट्राय टू गो टू द काश्मीर बट कामरान ब्लॉक हिज वे. भावाने त्याचा रस्ता अडवला. ही डिसाइडेड टू गो टू सिंध. मग तो सिंधला गेला. हुमायून वॉज invited by Maldev of Marwar. He accepted the invitation. On the way, he know that Maldev had changed his mind. Really wanted to arrest him with a view to please the Sher Shah. मालदेवचा जो मारवारचा आहे त्यांना त्याला निमंत्रण पाठवलं तू माझ्याकडे. त्याच्या असं लक्षात आलं तो अटक करणार आहे आणि त्याला अटक करून शेरशाकडे देणार का, त्याची कृपादृष्टी राहावी. ही आपल्याला ठिकाणची परिस्थिती आहे. ह्या सर्कमस्टन्समधनं त्याने ही स्ट्रेस हिज ट्रूप टू सिंध. मग तो सिंधकडे निघाला. मारवाडकडे निघाला होता तो, नंतर सिंधकडे निघाला. ही गॉट शेल्टर फ्रॉम राजा ऑफ अमरकोट. त्याच्याकडून आश्रय मिळाला. राजा ऑफ अमरकोटकडून त्याला आश्रय मिळाला. आणि त्या ठिकाणी 1542ला अकबराचा जन्म आहे बघा. इन 1542 द एम्परर अकबर वॉज बॉर्न. Finding his position difficult and no prospects of success in his future, Humayun left India. He tried to get help from his brother Kamran but failed. त्याने भावाकडून मदत मागण्याचा प्रयत्न केला पण परत अपयशी ठरला. The latter tried to arrest him. Ultimately, Humayun went to Persia when Sher Tasma welcomed him. पर्शियाच्या राजाने त्याला वेलकम केलं, स्वागत केलं. The Shah agreed to give must become a Shah and ultimately Humayun accepted the condition. The Shah कोण? शाह तमसम पर्शियाचा राजा. Shah agreed to give 40,000 men to Humayun on the condition of Kandahar was given to him. जर कंधार मला दिलं तर 14,000 सैन्य मी तुझ्याकडे देणार. या प्रिन्स जो कोण आहे बघा पर्शियाचा शाह तमसम या राजानं हुमायूनला सांगितलं किती 14,000 सैन्य. 14,000 सैन्य तुला दिलं जाईल माझ्याकडून, पण त्या बदल्यात मला काय द्यायला पाहिजे, कंधार नावाचं शहर जे आहे ते माझ्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर ही ऑल्सो कॅप्चर्ड काबूल अँड कामरान रन अवे टू द सिंध. काबूलमध्ये काय म्हणतात कामरानला त्यांना पकडायचा प्रयत्न केला, तो सिंधला पळून गेला. ऑल्दो हुमायून हॅड गॉट काबूल अँड कंधार. हुमायूनला काबूल आणि कंधार त्या ठिकाणी मिळालं. हिज डिफिकल्टी वेअर नॉट ओव्हर. ही फेल इल अँड कामरान टूक ॲडव्हान्टेज ऑफ द सिच्युएशन, रिकॅप्चर्ड काबूल इन 1542. The follower of Humayun deserted him, but when he himself recovered from his illness, he was able to recapture Kabul after siege of 1547. Kamran managed to slip away. He appeared on the scene once again in 1548, but was defeated once again. Humayun forgave Kamran. परत एकदा हा काइंडनेस त्याला खड्ड्यात टाकलेला दिसतो. काय या दयाळपणानं त्याचं वाटलं केलेलं दिसतं. After securing his position, Humayun continued to follow policy of waiting for the favorable opportunity. भारतावरती आक्रमण करण्याची योग्य अशी वेळेची वाट तो पाहत होता की कधी मला संधी मिळेल आणि भारतावरती मी आक्रमण करेल. आणि हिज प्रिव्हियस स्टेट त्याचं असणारं साम्राज्य तो कसं ताब्यात घेईल यासाठी त्याचे असणारे प्रयत्न होते. शेरशाह द विक्टर ऑफ कन्नौज डायड इन 1545. शेरशाहचा मृत्यू 1545ला. ही वॉज सक्सेडेड बाय हिज सन इस्लाम शाह. काय शेरशाहचा मृत्यू आहे 1545ला आणि 1542ला अकबराचा जन्म आहे बघा. शेरशाहचा मृत्यू कधी आहे 1545 आणि अकबराचा जन्म 1542. 1542 आणि
He was succeeded by his son Islam Shah, who ruled up to the 1553. He was succeeded by the Muhammad Adil Shah, शेर शाह, इस्लाम शाह, मोहम्मद आदिल शाह. तीन आपल्याला राज्यकर्ते शेरशाहचे दिसतात बघा. सूर डायनेस्टीची. ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये शेरशाह डायनेस्टी बघूया. He was very fond of pleasure and left the affair of his government in the hands of Himu. हिमूच्याच हातात दिलं आणि हिमूला बाण लागला आणि अकबरानं दुसरं पानिपत जिंकलं असं सांगितलं जातं. How is इन्व्हेस्टर हँड्स ऑफ काय त्याच्या मंत्र्याच्या हातात हे राज्यकारभार आपल्याला दिलेला दिसतो. कोणी दिलेला दिसतो बघा, जो कोण आहे बघा, मोहम्मद आदिल शाह, तिसरा रूलर आहे शेरशाह घराण्याचा, जो आपल्या सुखातच गुंगलेला दिसतो बघा, सुख चैनीतच गुंगलेला दिसतो. His authority was challenged by Ibrahim Shah and Sikandar Shah. There were large number of bloody battles among the various rivals. Bloody battles. The net result of all this was the Sur empire was broken up. याचा परिणाम असा घडून आला की सूर साम्राज्य तुटलं. Humayun made preparation for his attack on India. He reached Peshawar in December 1554. He occupied Lahore in February. त्यानं लाहोर कॅप्चर केलं. दीपालपूर वॉज ऑक्युपाइड इन 1555. मग त्यानं कशा पद्धतीनं रिकवर काय केले बघा, रिकवर एम्पायर हा भाग सुद्धा महत्वाचा आहे. बाय दिस एम्पायर त्यातलं एक फॅक्ट्स आपण समजून घेतली. हुमायून प्रिपरेशन फॉर हिज अटॅक इन इंडिया. ही रिच द पेशावर. ही ऑक्युपाइड लाहोर. लाहोर कधी घेतलं? लाहोर कधी घेतलं? लाहोर 1555. हे 1555. दीपलपूर मार्च 55. मार्च 55. And the battle of Machhiwara was fought in May between the Mughal and Afghan, ended in the victory for the Mughal. Battle of Machhiwara. Battle of Machhiwara in May, and here the winner is victory for the Mughal. 15 वर्ष वाट बघितली. ही एक आपल्याला म्हणता येईल की चुकीतनं शिकलेलं शहाणपण आपल्याला असं म्हणता येईल हुमायून बाबत. Following is a contemporary account of Battle of Machhiwara. The Afghan began the battle with their archeries, but as it was getting dark, the arrows took the little effect on the Mughal. But the Afghan, being greatly annoyed by the fire Atashi, threw themselves into a neighboring village, as most of the houses in the village of Hindustan that hatched. A fire broke out, lighting up the field of battle. The Mughal archer came out and plied their weapon hurriedly by the light of the burning village. The enemy, in the glare of the fire, presented a fine mark for their shaft, and being unable to endure the longer, took to fight. In June 1555, who fought the Battle of Sarin. Battle of Sarin, June 55. Battle of Sarin was fought in the 1555 in June. Sikandar Sur was defeated. After to defeat him, Sikandar Sur ran away to the Mankot, and from there, the hills of the northwestern Punjab, Humayun entered Delhi. July मध्ये तो दिल्लीत आला. An interval of about 15 years, he deputed his son Akbar to his pursuit Sikandar Sur. मग त्याला त्या ठिकाणी 42 जन्म आहे अकबराचा आणि 55 तो त्याला डिप्यूट केलेला दिसतो बघा. अकबराला सत्तेच्या काही केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आपल्याला हुमायूनने केलेला दिसतो. आणि 56 तर तो हुमायून गेलेला आहे बघा. 1 वर्ष सत्ता आणून दिलेली, मग त्याला विस्तार वाढवायचं काम हे अकबराने केलं. द फॉलोइंग इन द कंटेम्पररी अकाउंट ऑफ बॅटल ऑफ सरीन,
On hearing of this defeat, Sikandar Afghan marched forth to take his revenge. With 80,000 of horsemen, an elephant, and artillery, he marched to Sirhind. There he entrenched and fortified his camp. The Chagtai general strengthened the fortification of Sirhind and making a good show of resistance. They wrote letter to Humayun for reinforcement. Thereupon, he sent Prince Akbar towards Sirhind. As he approached, the general came out to meet him. The forces were drawn out in array with the greatest show against the enemy, who were 4 times more numerous than the Mughal. For some days, the daring spirit in both armies challenged each other to combat and displayed their valor, till at the length of the vanguard of the Prince Akbar was drawn up for the battle. Second division under the Bairam Khan, Khan Khanan on the one side, on the other side, third division under the Isakdar Khan attacked the enemy. In the engagement, all the mobile exhibited dauntless courage and the most determined resolution. The Afghan, 1 lakh in a number, were defeated and being inferior in courage, and Sultan Sikandar fled. सुलतान सिकंदर त्या ठिकाणावरून पळून गेलेला दिसतो. The victor pursued the enemy. त्याच्यानंतर आपल्याला काय दिसतं बघा. After recovering his throne, Humayun devoted himself to the general superintendence of affairs of his kingdom, to watching the progress of his army, which he had sent in various directions to the different provinces. वेगळ्या प्रांतामध्ये वेगळ्या दिशेला जे सैन्य गेलं त्यांच्यावरचं परीक्षण करण्याचं किंवा अधीक्षण करण्याचं काम त्यांनी केलेलं दिसतं. He saw clearly that there were great defects in the system of government of the empire. Set himself to devising means improving it. The plan which he projected was to separate the empire into several great divisions, each of them to have a local capital, a board of administration for directing local affairs, Delhi, Agra, Kannauj, Jaunpur, and the Mandor. Lahore were among the capital fixed upon. To each of them was to assign a considerable military force under an able general, so as to render it independent of assistance from the other, while the emperor was to give unity to the whole by visiting them in turn. Humayun had recovered kingdom, was not to rule the same for long. In January 1556 ला he made his tragic end by slipping from the famous building दीनपणाच्या बिल्डिंग मधनं तो घसरून पडला आणि हुमायून आपल्याला ठिकाणी मृत्यू पावलेला दिसतो. It is stated that before his death, Humayun used to repeat with great emotion the following mystical verses which he had heard from a supernatural voice. O Lord, thine infinite goodness, make me thine own. Make me a partner of the knowledge of thy attributes. I am broken hearted from the cares and sorrows of life. O call to thee, thy poor madman lure, O grant, O my release. According to Lenpool, the historian, Humayun tumbled through life and turned out of it. What Lenpool wanted to convey was that, first of all, Humayun lost everything. Later on, regained what he had lost. सुरुवातीला जे काही त्याने ते पराभूत झाला, परत ते त्याने मिळवलेलं. हुमायूनकडून काय शिकायचं आपण इतिहासात, तर जे काही गेलेलं आहे ते कसं मिळवायचं हे आपल्याला हुमायूनकडून या ठिकाणी शिकता येईल. It can be pointed out that Humayun had to meet many difficulties at the time of his succession to the throne. He could not overcome those difficulties and became a fugitive after the Battle of Kannauj in 1540. Later on, with the help of King of Persia, he recaptured Kabul and Kandahar and ultimately was able to reascend the throne of Delhi
अँड आग्रा आफ्टर डिफिटिंग द सिकंदर शाह. कॉजेस ऑफ हुमायून फेल्युअर आपण बघितलं काय काय कारणं होती, कोणत्या कोणत्या प्रकारची कारणं आपल्याला दिसते बघा. का स्टेट्समन सारखा राहिला नाही, भावांचं ऐकत किंवा भावांना मदत करत गेला, तेही त्याच्या पराभूत असण्याचं किंवा पराभूत होण्यापाठीमागची कारणं आपल्याला दिसली आहेत बघा. म्हणजे ही आपल्याला हुमायून रिकव्हरी एम्पायर कसं केलं ह्या सगळ्या त्या घडामोडी आहेत बघा, या दिलेल्या आहेत त्या घडामोडी आपल्याला या ठिकाणी दिसतात बघा. आता हुमायून तुम्हाला काय काय बघा, हुमायूनचे प्रश्न काय आलेले आहेत ते दीनपनाह नावाचं शहर त्यानं वसवलेलं आहे बघा. काय दीनपनाह त्यानं वसवलेलं आहे. दीनपनाह त्यानं वसवलेला आहे. अनदर कॉज ऑफ द फेल्युअर हुमायून वॉज हॉस्टिलिटी ऑफ हिज ब्रदर. भावांचं आपण पाहिलं आहे. फॉली ऑन द पार्ट ऑफ हुमायून डन एनिथिंग वेलफेअर ऑफ हिज, जे काय ते लोकांचं भलं करायचं पण त्याच्यातनं सत्ता राहिली नाही. हुमायून फेल टू मेक करेक्ट एस्टिमेट्स ऑफ ग्रोईंग पॉवर ऑफ शेरखान, किंवा शेरखानांची वाढणारी जी सत्ता आहे शेरखानची त्याची ताकदीचा अंदाज त्याला लागला नाही. 3 महिने का 3-3.5 महिने. सेम कॅन बी सेड अबाउट ट्रीटमेंट ऑफ बहादूर शाह ऑफ गुजरात. बहादूर शहाला गुजरात कशी वागणूक दिली त्यातनं त्याची सत्ता त्यानं वाढवत गेलेलं आहे. मग 64 मध्ये पराभूत झाल्यानंतर नथिंग टू कॅप्चर टेरिटरी, कन्नौज टू बनारस, कमिटेड मेनी मिस्टेक्स इन द बॅटल. कन्नौजच्या लढाईमध्ये अनेक त्यानं चुका केलेल्या होत्या आणि स्टेट्समन सारखा तो राहिला नाही. कॅरेक्टर ऑफ हुमायून वॉज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर हिज फेल्युअर. अकॉर्डिंग टू हिम हुमायून वॉज ब्रेव, कूल अँड काम अँड डिग्निफाईड. कोण? डॉक्टर आर.पी. त्रिपाठी. He was capable of extraordinary activity. He was kind and generous, large-hearted, intelligent, cultured, and refined and noble. He was an able and experienced general. His love for opium was not greater than that of Babur. ओपियम साठी जे असणारं प्रेम हे जास्त त्या ठिकाणी बहुलेलं दिसतं. ओपियम साठी असणारं वन ऑफ द ग्रेट डिफीट ऑफ हुमायून, he did not suspect anybody. सगळ्यात महत्वाचं काय हुमायूनचं, तर तो कोणावरही संशय घेत नव्हता. ही आपल्याला त्याचा काइंडनेस, शत्रू जरी असला तरी त्याला साहसाची माफ करण्याची जी धाडस होतं ते आपल्याला दिसतं. अकॉर्डिंग टू आर.पी. त्रिपाठी हुमायून वॉज ऑल्सो द विक्टिम ऑफ हिज फेट. त्याच्या दैवाचाही त्याला पराभव केला. अस्करी फेल टू परस्यूट तारडी. इस्टिमेट ऑफ हुमायून. आपण हुमायूनचं मूल्यांकन करायचं काय करता येईल बघा. इस्टिमेट करायचं म्हणलं तर काय करता येईल बघा. इस्टिमेट्स म्हणजेच काय, मूल्यमापन. काय तर आपल्याला सांगता येईल त्यानं कसं गेले ते मिळवायचा प्रयत्न तर त्यानं केलेलाच आहे, बरोबर. हुमायून वॉज थरोली कल्चर्ड मॅन. संस्कृत असणारा व्यक्ती. ही वॉज व्हेरी पोलाइट इन हिज कन्व्हर्सेशन. अकॉर्डिंग टू फेरिस्ता, दॅट वॉज ट्रायबलर, हुमायून वॉज ऑफ एलिगंट स्टॅचर अँड as of bronze complexion. The mindness and benevolence of Humayun character were excessive. If there can be excess in such noble qualities, he possessed the virtue of charity and the munificence in a very high degree. Humayun lacked financial sense. आर्थिक अडचणीचे त्याला काय म्हणता येईल की जाणीवच झाली नाही. He wasted lot of money on his harem. सगळ्यात जास्त त्यानं खर्च हरेमवर केला. According to Lenput, the young prince was indeed a gallant and loyal fellow, courteous, witty, accomplished like his father, warm-hearted, emotional, almost caustic in his notion of the honor and magnanimity. Humayun was a true Muslim, but he was not a fanatic. His chief queen, Hamida Banu Begum, was a Shia. Bahram Khan was also Shia. He knew that how to treat with people who differed from his religion. खरा मुस्लिम होता का, तर दुसऱ्याचा धर्म वेगळा आहे आपल्यापेक्षा, त्यांनाही कशा पद्धतीचे ट्रीट करायला पाहिजे हा कळणारा, हे समजून घेणारा आपल्याला या ठिकाणी हुमायून दिसतो. हुमायून वॉज नॉट ग्रेट बट ड्युरिंग द पिरियड ऑफ ही वॉज अ किंग. ही डीड नथिंग टू इम्प्रूव्ह द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम. त्यांना काय लोककल्याणकारीच कामं जास्त आपल्याला केलेले दिसतात. हुमायून वॉज अ गुड फायटर. इट इज ट्रू दॅट okay, according to Elphiston, though not deficient in it, but he had the little energy. ऊर्जाच कमी होती. काय म्हणतात की त्या ठिकाणी त्याच्या अंगी असणारी ऊर्जा, जो उत्साह पाहिजे तो त्या ठिकाणी असणारा कमी दिसतो. आणखी काय याच्याबद्दल आहे ते उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण बघू. शेरशाह सूरी आणि हिज सक्सेसर
हे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेऊ बघा. शेरशाह सुरीबद्दल काय काय जे केलेलं आहे शेरशाहनं सगळं उद्याच्या लेक्चर, उद्या किंवा परवा 2 दिवस आपल्याला लागतील बघा. मग आपल्याला ग्रेट एम्परर अकबर बघायचं बघा. ओके, या ठिकाणी आज आपण थांबूयात. उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण परत भेटूयात बघा. थँक्यू.